नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळेजण? कसं आहे तुमच्या गावाकडचं वातावरण? बघा इकडं आमच्या गावाकडं वातावरण असं आहे, मस्त असा पाऊस वारा आहे. काल पण आमच्या इकडं खूप सारा पाऊस झाला आणि आज पण बघा असंच पावसाचं वातावरण आहे. तर पाहू शकता तुम्ही. मग काय आम्ही मुलगा म्हणला चला मम्मी पप्पा आपण कॅरम खेळू. मग आम्ही काय मस्त कॅरम खेळत आहोत. मला काय तसं कॅरम खेळता येत नाही, पण मुलगा म्हणला मम्मी बस का चल शिक, तर म्हणला येत असतं म्हणला. मग त्यानं म्हणला मी व्हिडिओ करतो, तुम्ही दोघं खेळा. मग काय मग बसले. मग मी म्हणलं चला ट्राय तर करून बघावं आपल्याला जमतं का नाही खेळायला. इकडं बघा मस्त असं आम्ही कॅरम, मिस्टरांना येतो कॅरम खेळायला, मुलाला पण येतो, पण मला काही येत नाही त्याच्यातलं. तरी पण मी बसले आहे खेळायला. इकडं पाहू शकता, एक पण गोटी काय मला निघत नाही त्याची. आता त्या कॅरम तर त्या गोट्याला काय बोलतात ते मला काय माहीत नाही, मी तर गोटीच म्हणते. नाहीतर आणखीन ज्ञान देणारे असतात ते बोलतील असं तसं काय, तर मला पण माहीत नाही त्याला काय म्हणतात ते. हे बघा मस्त असं आम्ही खेळत आहोत कॅरम. आणि काही लोक मला म्हणत म्हणजे माझ्या तोंडावर काही मला येऊन बोलत नाही, पण पाठीमागं असं चर्चा करतात की बघा व्हिडिओ करते, हिला काही काम नाही का असं तसं. पण कसं आहे माहिती आहे का, तुमचं काम आहे बोलायचं, तुम्ही बोला, मी काय तुम्हाला अडवायला येणार नाही, तुम्ही असं बोलू नका म्हणून. आणि माझी आवड आहे, माझ्या मिस्टरांची मला साथ आहे, त्यामुळं मी व्हिडिओ बनवत राहणार. आणि तुम्हाला जे बोलायचे ते तुम्ही पाठीमागंच बोलत राहा, आणि जी काही निंदा करायची ते करा. असं म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी, त्याप्रमाणे. आणि आम्ही आमच्या दुनियेत मस्त असतो, हॅपी असतो. त्यामुळं तुमचं आम्ही काही टेन्शन घेत नाही की तुम्ही असं बोलले आम्हाला, तुम्ही तसं बोलले. तुम्हाला वाटेल की बघा हिच्यापाशी बोललं तिच्यापाशी बोललं, हे जाऊन सांगल तिला. तर असं नाही, मी कुणाचं काही बोलणं मनावर घेणार नाही. तुम्ही बोलत राहा, तुमचं काम आहे बोलायचं, माझं काम आहे मला व्हिडिओ बनवायचं, व्हिडिओ यूट्यूबला टाकायचं. आणि आज ना उद्या ते तुम्हाला सक्सेस मिळणारच आहे. आणि हसत आहेत काही लोक, असं चर्चा करत आहेत की बघा हिला काही सबस्क्रायबर वाढत नाहीत, व्ह्यूज वाढत नाहीत. पण कसं असं माहिती आहे का, तूप खाल्लं की रूप येत नसतं, त्याप्रमाणे आत्ता मी सुरुवात आत्ता केली आहे, तर मला यश नक्कीच मिळणार आहे आज ना उद्या. आणि मी माझे प्रयत्न करत राहणार आहे. त्यामुळं तुम्हाला तुमचं काम आहे बोलायचं, बोला, बिनधास्त बोला, मला काही फरक पडणार नाही. कारण मला माझ्या मिस्टरांची साथ आहे, त्यामुळं तुम्हाला जे बोलायचे ते तुम्ही बोलू शकता. बघा ही आमची दुर्गू कशी येऊन बसली आहे कॅरममध्ये. ही आम्हाला कॅरम खेळूच देत नाही, तिला पाहिजे असतात त्या कॅरमच्या गोट्या. आणि तिच्या हातात त्या गोट्या तिला का तोंडात घालते म्हणून भीती वाटते की तिच्या हातात म्हणजे असं नाही का देऊ वाटत नाही, पण ती रडते. इकडं पाहू शकता बघा, कॅरमच्या बाहेर त्या कॅरमच्या बाहेर येतच नाही. मग ज्यावेळेस मिस्टर तिला किती गोटी देतात ना, त्यावेळेसच तिनं कॅरमच्या बाहेर येते. इकडं पाहू शकता तुम्ही, खूप सारा असं पाऊस चालू आहे आमच्या इकडं. नाही बघा गोटी दिली की कशी बाहेर आली कॅरमच्या. खूप आगाव आणि ती लहान मुलगी रडत आहे, कारण पत्र्यावर खूप आवाज येतो ना पाऊस पडल्यानंतर, त्यामुळे ती रडत आहे. पाहू शकता हे दुसरं कार्टून आमचं बघा, त्याचे दात कसे आहेत, कसा हसतोय. आणि आज माझा बड्डे होता, त्यामुळे बघा मिस्टरांनी मस्त अशी पेस्ट्री आणली होती. मग मी मस्त असं आमच्यासाठी तो केकच आहे बघा, मी मस्त असा केक कट करून घेतला, मुलाला चारला, मुलीला चारला. आणि मुलगा हॅपी बर्थडे टू यू मम्मा असं बोलत आहे. पाहू शकता. आणि मिस्टरांना पण चारला मी. आमचं छोटंसंच कुटुंब आहे आणि आम्ही आहे त्या परिस्थितीत खूप आनंदी, खुश आहेत. परिस्थिती ही आज ना उद्या बदलत असती आणि त्याच्यावर आम्हाला विश्वास आहे. त्यामुळं ना आम्हाला कोणाला काही असं सांगायचं पण नाही की म्हणजे नाही मी काही बोलणारच नाही. बघा मी मस्त असं इकडं मिस्टरांना पण केक चारला आहे. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खूप मला गरज आहे. आणि जे खरंच माझ्या व्हिडिओला मनापासून सपोर्ट करताना त्यांना खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. इकडे पाहू शकता मला मिस्टरांनी पण केक चारला. असा होता आमचा आजचा दिवस. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय बाय सगळ्यांना.